ठीक आहे. बरं, ठीक आहे. का असू शकेल सर? वय वर्ष 30 आहे, जगताप तुमचं, आणि ब्लड प्रेशर वाढलेलं आहे असं डॉक्टर म्हणतायत. आता प्रारंभिक आपल्याला हे बघितलं पाहिजे की तुमचं ब्लड प्रेशर फ्लक्च्युएटिंग आहे. म्हणजे आता ते वाढलेलं असतं, कधी ते कमी असतं. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की एक ॲम्ब्युलेटरी बीपी ॲपरेटस मिळतं. ॲम्ब्युलेटरी बीपी ॲपरेटस म्हणजे काय की त्याच्यामध्ये ते जसं तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टर बीपी चेक करतात, तसं एक मशीन तुमच्या हाताला लागून राहतं आणि दिवसभरातून जवळपास एक 40 वेळा ते वेगवेगळ्या वेळांना तुमचं बीपी चेक करतं. ओके. म्हणजे अगदी रात्री तुम्ही 2 वाजता झोपलेले आहात त्यावेळी सुद्धा ते बीपी चेक करेल, 3 वाजता सुद्धा चेक करेल, 4 वाजता सुद्धा चेक करेल, तुम्ही धावताय पळताय ऑफिसला जाताय त्यावेळी पण चेक करेल. सांगायचा उद्देश काय की आता तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे का कंट्रोलमध्ये आहे का फ्लक्च्युएट होतं हे आपल्याला काही माहिती नाहीये. ज्यावेळी तुम्ही ते ॲम्ब्युलेटरी बीपी ॲपरेटस लावाल किंवा त्याचा वापर कराल त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की आपलं ब्लड प्रेशर काय रेंजमध्ये आहे आणि त्याचं फ्लक्च्युएशन काय होतंय. दुसरी गोष्ट, हृदयाचं असण्याची शक्यता आहे का या प्रश्नाचं उत्तर हो आहे. कारण आधेमध्ये जर ब्लड प्रेशर वाढतंय तर याचा अर्थ आहे कुठलं तरी दुसरं कारण आहे ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढत आहे. आपल्याला तपासलं पाहिजे की हृदयाचं काही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही. बरेच वेळा मी एक साधी सरळ गोष्ट सांगत असतो की ज्यावेळी तुमच्यासमोर एखादा प्रॉब्लेम येतो त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं हृदय सेफ आहे का हे बघून घ्या. हृदय सेफ असेल तर बाकीच्या गोष्टी नंतर मॅनेज करता येतात. त्यामुळे पहिल्यांदा हृदय सेफ आहे का बघून घ्या आणि ते बघण्यासाठी स्ट्रेस टेस्ट करा. स्ट्रेस टेस्ट केली की त्या स्ट्रेस टेस्टवरती तुमचं बीपी 15 मिनिटं तुम्ही त्या ट्रेडमिल टेस्टवरती चालताना किती वाढतंय हे आपल्याला कळू शकतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय. स्ट्रेस टेस्ट म्हणजे हृदयाचं काम वाढवलं जातं, तुमच्या शरीराला त्या ट्रेडमिल मशीनवरती जवळपास 15 मिनिटं चालवलं जातं. शरीर 15 मिनिटं चालत असताना शरीराला रक्ताची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते, स्वाभाविक आहे. हृदयाला जास्त काम करायला लागेल आणि मग या स्थितीमध्ये तुमचं ब्लड प्रेशर किती आहे, हार्ट रेट किती आहे, ECG किती आहे, तुम्हाला दम लागतोय का, छातीत दुखतंय का, छातीत भरून येतंय का, असे सगळे विषय तपासले जातात. त्याच्यातून आपल्याला कळेल की हृदय सेफ आहे की नाही. तुमच्यासाठी माझी 2 सल्ले आहेत. पहिला सल्ला हा की तुम्ही स्ट्रेस टेस्ट करून घ्या. दुसरा सल्ला हा की ॲम्ब्युलेटरी बीपी ॲपरेटस आपल्याला वापरायचा आहे आणि याच्यापेक्षा वेगळा सगळ्यात पहिल्यांदा काहीही घाबरू नका. जर तुम्हाला ब्लड प्रेशर असेल तरी सुद्धा ते 100% रिव्हर्सिबल आहे. तुम्हाला 3 गोष्टी पाळायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा दररोज व्यायाम सुरू करायचा आहे. दुसरी गोष्ट दररोज दीर्घश्वसन करायचं आहे आणि तिसरी गोष्ट तुम्ही तुमच्या जेवणातल्या मिठाचं प्रमाण आत्ता तरी बिलकुल कमी, म्हणजे फक्त जेवणात असतं तेवढंच, बाकी कुठूनही वरतून घ्यायचं नाही, कुठलंही कंटेनर मधलं फूड खायचं नाही. एवढ्या गोष्टी केल्या तरी तुमचा ब्लड प्रेशरचा त्रास कमी होईल, कंट्रोलमध्ये येईल, काही घाबरायचं कारण नाही. नक्कीच. म्हणजे मुळात जसं सरांनी सांगितलं तुम्ही घाबरून न जाता सरांनी सांगितल्या तिन्ही गोष्टींचं पालन केलं की नक्कीच तुमचं जे ब्लड प्रेशर आहे ते नॉर्मलला येऊ शकतं आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही पुढच्या काही तपासण्या आहेत, उपचार आहेत ते करून घ्यायला काही हरकत नाही आहे. बऱ्याच गोष्टी माहिती करून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते उच्च रक्तदाबावरती आपण माधव वाघेच्या आयुर्वेदिक उपचारांची मदत कशी घेऊ शकतो यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत माधव वाघेचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर गुरुदत्त आनंद आमीन. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील तुम्ही थेट सरांना विचारू शकता. फक्त आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबरच आहे 66843333. मुंबईवारी सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. आता आपण जाणून घेऊया की माधव बागेमध्ये पंचकर्म उपचार म्हणजे नेमकं कोणत्या आणि कशा पद्धतीने केले जातात, उच्च रक्तदाबावर त्याचा कसा फायदा होतो सर? पंचकर्म चिकित्सा म्हणजे नक्की काय? तर पंचकर्म चिकित्सा म्हणजे ह्या काही अशा चिकित्सा पद्धती आहेत किंवा उपक्रम आहेत ज्या उपक्रमांमुळे तुमच्या शरीरात साठून राहिलेल्या गोष्टी बाहेर पडतात. साठून राहिलेल्या गोष्टी बाहेर पडतात, सोबत तुमच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य सुधारलं जातं आणि शरीरामध्ये एका वेगळ्या प्रकारचा गती किंवा मोमेंटम उत्पन्न होतं. पंचकर्मामधला सगळ्यात पहिला भाग येतो स्नेहन, ज्याला सेंट्रिपिटल ओलिएशन म्हणतात. मी जसं मगाशी सांगत होतो की ब्लड प्रेशर वाढतं म्हणजे काय, तर रक्तवाहिन्यांचं कुठेतरी आकुंचन पावण्याची प्रक्रिया सुरू होते. रक्तवाहिन्या नॅरो व्हायला लागतात. विचार करा, जर तुमच्या रक्तवाहिन्या नॅरो झाल्या तर तुमच्या शरीरात रक्ताभिसरण जे व्हायला हवं ते व्यवस्थित होईल का? नाही होणार. रक्ताभिसरण जर तुमच्या शरीरात नीट झालं नाही तर तुमच्या शरीरातला कोणकोणता अवयव त्रासात जाईल? साधं सरळ उत्तर आहे, तुमच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयव प्रॉब्लेम मध्ये जाऊ शकतो जर तुमचं ब्लड प्रेशर वाढतंय आणि तुमच्या रक्तवाहिन्या नॅरो होत आहेत. पंचकर्म चिकित्सा पद्धती रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करते. सगळ्यात पहिलं जे थर्मल वासोडायलेटेशन ही जी दुसरी ट्रीटमेंट आहे, म्हणजे स्नेहन केलं हृदयाच्या दिशेने, जेणेकरून शरीरात जे काही रक्त
अडकलेलं आहे, थांबलेलं आहे, ते हृदयाकडे गेलं. दुसरं काम मी केलं थर्मल वासोडायलेटेशन, म्हणजे एका स्टीम चेंबरमध्ये पेशंटला झोपवलं आणि त्या स्टीम चेंबरमध्ये पेशंटला झोपवून विशिष्ट औषधांच्या काढ्याच्या वाफेनी पेशंटचं स्वेदन घडवून आणलं. थर्मल वासोडायलेटेशन. काय परिणाम होणार? रक्तवाहिन्या विस्फारित होणार. रक्तवाहिन्या विस्फारित झाल्या की शरीरामध्ये जे अतिरिक्त क्षार आणि द्रव आहे ते बाहेर येतं. सोबतच जे रक्तामध्ये किंवा शरीरामध्ये फिरणारी चरबी असते, आपल्याला माहिती आहे की घाम हा फक्त पाण्याचा नसतो, तर घामाबरोबर काही चिकट पदार्थ पण त्वचेवाटे बाहेर फेकले जातात. हे दोन्ही पदार्थ ज्यावेळी बाहेर जातात त्यावेळी तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होते. आणि मग तिसरी ट्रीटमेंट असते शिरोधारा. आपल्याला माहिती आहे की शिरोधारा ही अशी ट्रीटमेंट, मी मगाशी सांगितलं होतं बघा, की हृदयाला पळवतो कोण? तर तुमचं मस्तिष्क, ब्रेन. या ब्रेनला जर तुम्ही शांत ठेवू शकलात, रिलॅक्स ठेवू शकलात, तर निश्चितच तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये यायला मदत होत असते. आणि म्हणूनच पंचकर्म चिकित्सा पद्धतींमधले हे 3 प्रमुख चिकित्सा प्रकार, सेंट्रिपेटल ओलिएशन, थर्मल वासोडायलेटेशन आणि शिरोधारा, या 3 ट्रीटमेंट्स किंवा या 3 चिकित्सा माधवबागमध्ये विशिष्ट पद्धतीने ज्यांना ब्लड प्रेशर आहे अशांसाठी केल्या जातात. नक्की. म्हणजे स्नेहन करायचं स्वेदन आणि त्याच्यानंतर शिरोधारा, या अतिशय महत्वाच्या अशा चिकित्सा आहे ब्लड प्रेशरसाठी. एक फोन घेऊया प्रथम आपण. आरती जाधव आपल्याशी बोलतायत नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हॅलो मॅडम, नाशिकहून बोलते मी. हा, बोला. मॅडम हॅलो. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा आरतीताई. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारता का? ठीक आहे, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये, त्यांचा फोन कट झालाय. बघूया नंतर त्या करतीलच फोन. पण सर, जेव्हा आपण ही पंचकर्म चिकित्सा करत असतो आणि ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असतो, तेव्हा त्यांना त्याच्यावर काही साईड इफेक्ट वगैरे होण्याचा संभव असतो का? पंचकर्म चिकित्सांचे साईड इफेक्ट असे काहीही नाहीत. चिकित्सांचे साईड इफेक्ट म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादं औषध दिलं तर त्या औषधामुळे काही वेळा काही रिॲक्शन येऊ शकतात, असं पंचकर्मामध्ये कधी होत नाही. त्याचं मुख्य कारण हे आहे की पंचकर्मात वापरली जाणारी औषधी द्रव्य ही पूर्णतः हर्बल ओरिजिनची आहेत. हर्बल ओरिजिन म्हणजे काय, की वनस्पतीजन्य पदार्थांपासून बनलेल्या त्या गोष्टी आहेत. मग त्या वनस्पतीजन्य पदार्थांनाच माधवबागमध्ये आम्ही एक्स्ट्रॅक्ट्समध्ये कन्व्हर्ट करतो. एक्स्ट्रॅक्ट्स म्हणजे काय, त्या वनस्पतीमधलं जे विशेष काम करणारं द्रव्य आहे त्याला आम्ही म्हणतो एक्स्ट्रॅक्ट्स. अगदी साधं सरळ सांगायचं झालं तर मी 10 किलो अर्जुनाची पावडर घेतली आणि त्या 10 किलो अर्जुनापासून जर मी 1 किलो त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढला तर डेफिनेटली माझ्या पेशंटला त्याची मात्रा कमी लागणार आहे, डोस कमी लागणार आहे आणि कमी डोसमध्ये जास्त ताकदवर काम घडणार आहे. बरोबर. सांगायचं सारांश हा की ही औषधं सगळी वनस्पतीजन्य किंवा हर्बल्स आहेत. त्या हर्बल असल्या कारणाने त्यांचे कोणतेही साईड इफेक्ट शरीरावरती होत नाहीत. गरज असते फक्त तज्ञ वैद्यांकडनं ते करून घेण्याची. बरोबर. म्हणजे काय की पंचकर्म चिकित्सा करत असताना ट्रीटमेंट करणं तसं सोपं आहे, पण ती ट्रीटमेंट करत असताना पेशंटला कंटिन्युअस मॉनिटरिंगमध्ये ठेवणं, त्याच्या शरीरात काय घडतंय हे कंटिन्युअसली समजत राहणं, त्याच्या बरोबरीने आधुनिक तपासण्यांचा किंवा टेस्टिंगचा, इन्व्हेस्टिगेशन, जसं पॅथोलॅब आहे, या पॅथोलॅबचा वापर करणं, म्हणजे ब्लड इन्व्हेस्टिगेशन ज्याला आपण म्हणतो की माझ्या पेशंटला ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, मग ब्लड प्रेशर वाढलेलं आहे तर ते कोणत्या कोणत्या तपासण्या मी केल्या पाहिजेत, मग त्या तपासण्या केल्या, ECG केला पाहिजे, स्ट्रेस टेस्ट केला पाहिजे, अशा सगळ्या तपासण्या करत करत ज्यावेळी आम्ही पेशंटला पाहतो आणि ट्रीटमेंट सुरू करतो त्यावेळी आम्हाला कधीच त्याचे साईड इफेक्ट काही होताना आढळत नाहीत, कारण पेशंट कंटिन्युअसली मॉनिटरिंगमध्ये असतो आणि मॉनिटरिंगमध्ये जर पेशंट असेल तर साईड इफेक्ट बद्दल चिंता करायचं काही कारण नसतं. नक्कीच. म्हणजे कुठलाही तुम्ही उपचार करून घेत असताना तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हे उपचार करून घेणं अतिशय आवश्यक असतं. एक फोन घेतोय आपण. आपल्याशी हेमंत वर्तक बोलतायत विरारहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. माझा प्रश्न असा आहे, माझं नाव हेमंत वर्तक, वय वर्ष 59, वजन सुद्धा तुमचा प्रश्न सलग विचारा. तर माझं मी झोपताना थोडा वेळ झोप लागली ना का दचका बसतो. बरं. मी झोपताना माझा दचका भरतो, म्हणजे झोपेतच असं हल्ल्यासारखं होते आणि झोपमोड होते. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळे मला रात्रभर झोपच लागत नाही. ओके, ठीक आहे. ठीक आहे. काय असू शकेल सर त्यांना? बघा, ज्यावेळी अशी कंप्लेंट पेशंट समोर घेऊन येतो की मला रात्री अचानक झोपेत दचका लागतो आणि मग झोपेतून उठायला लागतं, त्यावेळी 2 वेगवेगळ्या गोष्टी किंवा मी म्हणेन 3 वेगवेगळ्या गोष्टी याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात.
एक मस्तिष्कापर्यंत पुरेसा रक्तपुरवठा होत नाहीये किंवा मस्तिष्कापर्यंत पुरेसा ऑक्सिजन जात नाहीये, फुफ्फुसांची कामं कुठेतरी बिघडलेली आहेत किंवा हृदयाचं काम कुठेतरी बिघडलेलं आहे. या तिन्ही गोष्टींचं अनालिसिस आपल्याला केलं पाहिजे. मग सगळ्यात पहिल्यांदा कोणती तपासणी सांगेन मी की ज्यावेळी तुम्हाला दचका लागून उठतो यासाठी तपासण्या काय काय करता येतील. सगळ्यात पहिल्यांदा बघायला लागेल की हृदय सेफ आहे का. मी जसं म्हणत असतो की कुठल्याही तुमच्या शरीरामधलं एखादं लक्षण ज्यावेळी तुम्हाला जाणवतं त्यावेळी पहिल्यांदा हे बघा की हृदय ठीक आहे ना. कारण हृदय जोपर्यंत ठीक आहे त्यावेळी तुमचं शरीर चालू राहील, तुमचं सिस्टीम फंक्शनिंग राहील. मग पहिले हृदय चांगलं आहे का बघा. म्हणजे मी या पेशंटना सगळ्यात पहिल्यांदा सांगेन की स्ट्रेस टेस्ट करून घ्या, तुमच्या ECG करून घ्या, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करून घ्या. आपल्याला कुठे डायबिटीज वगैरे नाही ना, रात्री साखर कमी होत नाही ना, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जर करून घेतल्या तर आपल्याला मूळ कारणापर्यंत पोहोचता येईल. सोबत ज्यावेळी आपण व्यायाम केल्यानंतर आपला SpO2 चेक करतो किंवा SpO2 म्हणजे तुमच्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं सॅच्युरेशन किती आहे ही बघणारी अतिशय सोपी आणि साधी तपासणी आहे जी माधवबागच्या क्लिनिक्समध्ये आपण करत असतो. तुम्ही जर माधवबागच्या क्लिनिक्समध्ये व्हिजिट केली तर तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टी एका स्टेप बाय स्टेप मॅनरनी इव्हॅल्युएट केल्या जातील. फायनल डायग्नोसिसला पोहोचल्यानंतरच ट्रीटमेंट सुरू करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले तपासलं पाहिजे हे कशामुळे आहे. जसं म्हणालो की ब्रेन, लंग्स आणि हार्ट या तिघांचा याच्यामध्ये समावेश असू शकतो. काही वेळा शुगरमुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्याला हे तपासलं पाहिजे की कशामुळे होत आहे. नक्कीच. म्हणजे लवकरात लवकर तुम्ही जर तुमची तपासणी करून घेतली तर तुमचं कारण लक्षात येईल, मग उपचार करणं फारच सोपं होऊन जाईल. अधिक माहिती करून घेऊया ब्लड प्रेशर बद्दल, पण वेळ झाली एका ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत उच्च रक्तदाबावरती माधवबागची आयुर्वेद उपचार नेमके कोणकोणते आहेत यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत माधवबागेचेच चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर गुरुदत्त आनंद अमीन. चला तर जाणून घेऊया सरांकडनं. सर, मगाचपासून तुम्ही सांगत आहात की ब्लड प्रेशरचा ज्यांना त्रास आहे त्यांनी हृदय आपलं स्वतःचं कसं आहे हे तपासून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर हा नेमका संबंध काय आहे किंवा तपासणी का आवश्यक आहे हे जर आम्हाला समजावून सांगता का सविस्तर. बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की किंवा पहिल्या आपण प्रश्नांमध्ये काही समजून घेतलं की हृदयाचं काम वाढलं, ब्लड प्रेशर वाढणं म्हणजे हृदयाचं अतिरिक्त काम. हे पहिलं गणित लक्षात ठेवा. अतिरिक्त काम म्हणजे ॲडिशनल तो काहीतरी काम करतोय आणि जास्त रक्त बाहेर फेकतोय. जास्त रक्त तो ज्यावेळी बाहेर फेकतो आणि ते वापरलं जात नाही त्यावेळी त्याचा ताण रक्तवाहिन्यांवर येतो. आपल्याला न्यूटनचा तिसरा नियम सगळ्यांना माहिती असतो, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. अतिरिक्त दाब ज्यावेळी रक्तवाहिन्यांवर येतो त्यावेळी रक्तवाहिन्या हळूहळू कडक व्हायला लागतात. मग तुमच्या रक्तवाहिन्या ज्यावेळी कडक होतात त्यावेळी त्यांची इलास्टिसिटी, त्यांची लवचिकता निघून जाते. लवचिकता निघून गेली की मग त्या नॅरो व्हायला लागतात. त्या नॅरो व्हायला लागल्या की त्यांची क्षमता कमी व्हायला लागते. मग ही म्हणजे रक्त घेऊन जाण्याची त्यांची कॅपॅसिटी ती कमी व्हायला लागते आणि मग उलटा याचा ताण परत हृदयावर येतो. हे बघून घेऊया एका व्हिडिओचा वापर करून. एका व्हिडिओच्या माध्यमातून मला वाटतं हे जास्त स्पष्ट कळेल आपल्याला. आत्ता या व्यक्तीच्या सर्व शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं काम तुमचं हृदय नावाचं एक अवयव जो तुमच्या छातीमध्ये, पिंजऱ्यामध्ये आतमध्ये बसवलेला आहे तो करतोय. तो रक्त फिरवतोय सगळ्या शरीराला. जस्ट इमॅजिन करा की प्रेशर्स जास्त वाढलेत, रक्तवाहिनीतलं प्रेशर वाढलं की या रक्तावरचं किंवा या मांसपेशींवरचं ताण वाढणार की नाही? निश्चितच वाढेल. या मांसपेशींवरचा तो ताण वाढला की मांसपेशी कमजोर व्हायला लागतात आणि मग त्या कमजोर व्हायला लागल्या की त्या मांसपेशींमध्ये रक्त थांबायला लागतं, पडून राहतं आणि मग ह्याच कंडिशनला आम्ही म्हणतो हार्ट फेल्युअर. सो सिच्युएशन ही आहे की ज्यावेळी अतिरिक्त ताणामुळे हृदयाच्या मांसपेशी कमजोर व्हायला लागतात त्यावेळी हार्ट फेल्युअरचा त्रास सुरू होतो. हृदयाच्या मांसपेशी कमजोर झाल्या हे चांगलं लक्षण नसतं. म्हणून हृदयरोगापासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर या ब्लड प्रेशर नामक एका सायलेंट किलरला स्वतःपासून दूर ठेवलं पाहिजे. म्हणून रेग्युलर तपासण्या, माझं बीपी किती आहे मला माहिती पाहिजे. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू से. आपलं बीपी किती आहे हे चेक करा. मग तुमचं वय 28 आहे, 30 आहे, 32 आहे, 31 आहे, कितीही असेल तरी तुमचं बीपी एकदा तुम्ही चेक करा. हे गरजेचं आहे कारण तो सायलेंट किलर आहे. आतमध्ये आला तरी तुम्हाला कळणार नाहीये. ही त्याच्या मागची एक महत्वाची गोष्ट आहे. आपण एक फोन घेऊया सर. पुण्याहून आपल्याशी दर्शना साळवी बोलतात. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. हा मॅडम, मला डॉक्टरांना असा प्रश्न विचारायचा आहे. माझं वय 29 वर्ष आहे, पण मला छातीमध्ये नेहमी त्रास होतो दुखण्याचा मारता, असं श्वास घ्यायला त्रास होतो. आणि मी टुडे इको केलेला आहे, त्याच्यानंतर स्ट्रेटची सुद्धा मी हे केलेली आहे, त्याच्यानंतर ECG सुद्धा काढलेलं आहे. माझे सगळे नॉर्मल आलेले. बर, मग हे म्हणजे कशामुळे तसं होतंय? ठीक आहे सर. काय असेल त्यांना?
आता जर तुम्ही बघितलं की तरुण वयामधल्या लोकांमध्ये आजकाल हे त्रास वाढलेले आहेत. म्हणजे बरेच वेळा आमच्याकडे असे काही व्यक्ती आहेत, 26 वर्षाचा मुलगा आहे, मुलगी आहे, तो म्हणतो की मला छातीत दुखायला लागलं. मग ECG काढतो, इको काढतो, स्ट्रेस टेस्ट करतो, सगळं नॉर्मल येतं. कारण काय असतं? मुख्य कारण आहे जेवणामधल्या गडबडी. कारण ज्यावेळी विटॅमिन डेफिशियन्सीमध्ये आपण जातो, म्हणजे D3 आणि B12 हे 2 विटॅमिन्स यांचा खूप जवळचा संबंध असतो तुमच्या ओव्हरऑल शरीराच्या, हृदयाच्या स्वास्थ्यामध्ये. हल्ली तर उन्हामध्ये कोणी फिरतच नाही, तर त्याच्यामुळे हा सगळा म्हणजे प्रश्न उद्भवत आहे का सर? कसं होतं की उन्हापासून, मी म्हणत नाही तुम्हाला उन्हात फिरत राहा, मी म्हणतो की फक्त सकाळी उठून थोड्या वेळ 15 ते 20 मिनिटं नुसती एक फेरफटका मारून या. मग तुम्ही 11वीत आहात, 12वीत आहात, कॉलेजमध्ये आहात, काहीही करत आहात, पाऊस आहे, पावसात फिरून या. जस्ट थोडी स्किन तुमची उन्हाला, सनलाईटला एक्सपोज होऊ दे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही मार्केटमधून कितीही महागाची औषधं घेतली तरी विटॅमिन D हे तुमच्या त्वचेमध्येच तयार होणार आहे आणि तेच तुमच्या कामाचं आहे. तुम्ही बाहेरून कितीही विटॅमिन D घेतलं तरी तुमच्या कामाचं विशेष नाही, जोपर्यंत तुमच्या त्वचेत ते विटॅमिन D तयार होते. आणि विटॅमिन D कशासाठी लागतं आपल्याला? तर हे लागतं मुख्यतः आपण जो काही अन्नातून कॅल्शियम आतमध्ये घेतो, जेवतो मी, म्हणजे जेवणातून जे काही कॅल्शियम जातं, दुधातून जातं, बऱ्याच कुठल्या कुठल्या गोष्टीतून जातं, हे कॅल्शियम आत गेल्यानंतर हे आतमध्ये गेलेलं कॅल्शियम रक्तात शिफ्ट व्हायला हवं. लक्षात घ्या, पोटामध्ये गेलेलं, आतड्यांमध्ये गेलेलं कॅल्शियम, त्या मधल्या गटमध्ये गेलेलं कॅल्शियम जर तिथून रक्तात नाही आलं तर त्याचा काहीही फायदा नाही. हे आतमध्ये आणण्याचं काम मुख्यत्वे विटॅमिन D मुळे शक्य होत असतं. सो विटॅमिन D ची गरज आहे. तुमचं वय तरुण आहे, तुम्ही आता तरुण आहात, काही घाबरू नका. फक्त कुठल्या तरी डॉक्टरांच्या किंवा माधवबागच्या डॉक्टरांच्या तुम्ही कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये राहा. काही ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यामुळे हे असे आधेमध्ये येणारे त्रास आपण प्रिव्हेंट करू शकतो. जसं कार्डिओ प्रोटेक्टिव्ह ट्रीटमेंट्स माधवबागमध्ये चालतात किंवा एंडोप्रोटेक्टर थेरपी चालते. या ट्रीटमेंट जर तुम्ही माधवबागमध्ये घेतल्या आणि सोबत तुमचा डाएट मॉडिफाय केला, दररोज व्यायाम चालू केला, सनलाईट किंवा सूर्यस्नान आपण करायला लागलो किंवा सकाळी उठून 20 मिनिटात चालायला लागलो, तरी तुमची सगळी लक्षणं 100% बरी होतील. सर, बहुतेक वेळा जेव्हा ही ब्लड प्रेशरची औषधं घेतली जातात ती ॲलोपॅथिक असतात, तर ॲलोपॅथिक औषधं आणि आयुर्वेदामध्ये तुम्ही सुचवलेले उपचार हे एकत्रित्या घेतात का पेशंट? आत्ताचे तुम्ही बघितलं माधवबागची जी उपचार पद्धती आहे, या उपचार पद्धतीमध्ये आम्ही औषधं, आमच्याकडे जे पेशंट्स येतात, आज आमच्याकडे हार्टचे असे सगळ्या रेंजचे पेशंट येतात. अगदी असे पेशंट की ज्याला हृदयरोगाची भीती वाटते असापासून असे पेशंट की ज्याचं पंपिंग पॉवर आता 15% शिल्लक आहे, म्हणजे त्याचं हृदय एवढं कमजोर झालं की 15% पंपिंग आहे. या सगळ्या कंडिशनमध्ये कुठलंही औषध, मग ते आयुर्वेदाचं असो का ॲलोपॅथीचं असो, हे बंद करताना, विड्रॉ करताना कॉन्शियसली किंवा समजून घेऊन बंद केलं पाहिजे. माधवबागच्या चिकित्सांमध्ये आम्ही डेफिनेटली आयुर्वेदिक औषधं देतोच, पण त्याच्याबरोबर ॲलोपॅथी औषधही पहिल्यांदा चालू ठेवतो. का? कारण पेशंटच्या सपोर्ट वरती असतो. जसा पेशंटच्या हृदयाची क्षमता